आता बातमी आहे माओवाद्यांसंदर्भातली। माओवाद्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीमध्ये त्यांची सेंट्रल कमिटी म्हणजेच केंद्रीय समिती अत्यंत महत्त्वाची असते। एक प्रकारे माओवाद्यांची सेंट्रल कमिटी ही वरिष्ठ माओवादी नेत्यांचं मंत्रिमंडळ समजली जाते। एकेकाळी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीमध्ये 27 सदस्य असायचे, मात्र आता ती संख्या सततचे एन्काउंटर आणि आत्मसमर्पण यामुळे 6 पर्यंत खाली आली आहे। एवढेच नाही तर गडचिरोलीमध्ये आता फक्त 5 माओवादी शस्त्रासह शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर केलेली माओवाद मुक्त भारताची घोषणा 31 मार्च 2026 पर्यंत अंमलात येणार आहे। आपल्यासोबत महाराष्ट्राच्या अँटी नक्सल ऑपरेशनचे स्पेशल आयजी संदीप पाटील सर आहे। सर, हिडमा धाराशायी होणे, हिडमा एक दंतकथा बनला होता, तो धाराशायी होणे किती मोठा धक्का माओवादाला आहे? निश्चितच आपण जसं बोलला की माडवी हिडमा खूप प्रभावशाली लीडर होता माओइस्टचा, जो लोकल लीडर होता बस्तरमध्ये, ज्याच्या जोरावर गेले 15-20 वर्ष चळवळ चालू होती। तो चीफ मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट होता, ज्याच्यामध्ये त्याच्या स्ट्रॅटेजीने खूप सुरक्षा दलांचं नुकसान झालं होतं। पण जे एक खूप चांगलं ऑपरेशन आंध्र प्रदेश पोलिसांनी केलं आणि तो न्यूट्रलाइज झाल्यामुळं इट इज अ डेथ ब्लो टू CPI माओइस्ट। आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, आता माओइस्ट चळवळ फक्त काही थोड्या दिवसातच संपुष्टात येईल हा विश्वास आता सर्वांना जागा झालेला आहे। सेंट्रल कमिटीमध्ये आता फक्त 6 जण उरल्याची माहिती आहे। डेफिनेटली सेंट्रल कमिटी आहे जी त्यांची टॉप लिडरशिप आहे, हीच माओइस्ट मुवमेंटला गाईड करत होते। आणि आपण 27 पासून आज 6वर 6 CC मेंबर शिल्लक राहिलेले आहेत। वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये एक तर ते मारले गेलेले आहेत किंवा सरेंडर झालेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये यातील अजून काही लोक डेफिनेटली एकतर सरेंडर होतील किंवा न्यूट्रलाइज होतील आणि डेफिनेटली जो आपला गोल आहे मार्च 26चा तो अचीव डेफिनेटली आपली सुरक्षा दल करते। कदाचित त्याच्या पहिलेही हे होऊ शकतं। पहिलं झालं तर चांगलंच आहे, पण येणारा जे आता ते थोड्या छोट्या छोट्या ग्रुप्समध्ये फिरत आहेत, MMC आहे, वेस्ट बस्तर आहे, तेलंगणा आहे, आंध्र ओरिसा बॉर्डर आहे, त्यामुळे डेफिनेटली सुरक्षा दलांचे ऑपरेशन्स चालू आहेत आणि जो गोल आहे तो अचीव होणार हे निश्चित। लवकरच महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिसा या सर्व ठिकाणचे जे पोलीस आणि सुरक्षा दल आहेत त्या 6 माओवादी नेत्यांना एकतर समर्पण करण्यासाठी मजबूर करतील किंवा त्यांना लवकरच न्यूट्रलाइज करतील। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।